नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला मी कॅनडातील आणखीन एक नवीन आणि अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण दाखवणार आहे. आज मी तुम्हाला ज्या लोकेशनला घेऊन जाणार आहे ते लोकेशन मात्र छान आणि पाहण्यासारखं आहे. परंतु त्या लोकेशनचं नाव जर तुम्ही ऐकलं तर कदाचित तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल. तर मित्रांनो, आपण आज ज्या लोकेशनला जाणार आहोत त्या लोकेशनचं नाव आहे डेव्हिल्स पंच. तर त्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो शैतानाचा मुक्का. तर या लोकेशनला या प्रकारचं नाव का दिलं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. तर मित्रांनो, या ठिकाणाला भीतीदायक नाव जरी दिलेलं असलं तर त्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही, कारण हे निसर्गरम्य ठिकाण आहे आणि या ठिकाणी बरेच पर्यटक येतात. तर या ठिकाणाला अशा प्रकारचं नाव का देण्यात आलं त्याचं एक छोटंसं कारण सांगतो तुम्हाला. एखाद्या ताकदवर माणसाने मातीमध्ये जोरात बुक्की मारली तर त्या ठिकाणी खड्डा पडू शकतो, आणि तेच समजा जर एखाद्या राक्षसाने जमिनीला जोरात बुक्की मारली तर त्या ठिकाणी खूप मोठ्या आकाराचा खड्डा पडू शकतो. तर तशाच आकाराचा एक खूप मोठा खड्डा या ठिकाणी आहे. त्यामुळे या लोकेशनला डेव्हिल्स पंच असं नाव देण्यात आलेलं आहे. तर हे झालं माणसाने दिलेलं नाव. परंतु या खड्ड्याचा जर आपण नॅचरली विचार केला तर हा खड्डा या पृथ्वीवरती लाखो वर्षापासून आहे, आणि हा काही कोणी बुक्की दिल्यामुळे निर्माण झालेला नाही, तर तो नॅचरली पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेला आहे. तर मित्रांनो, हे ठिकाण कॅनडाच्या हॅमिल्टन शहरामध्ये आहे, आणि हॅमिल्टन शहर हे टोरंटो शहरापासून जवळपास 70 ते 80 किलोमीटर अंतरावरती आहे. सध्या कॅनडामध्ये वातावरण चांगलं असल्यामुळे या ठिकाणाला भेट देण्यासाठी बरेच लोक येतात. चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत या आणि हे आगळं वेगळं ठिकाण आपण सर्वजण पाहूया, कारण आम्ही पण या ठिकाणी अगोदर कधी गेलेलो नाही. आज आम्ही सर्वजण आलेलो आहोत कॅनडामध्ये जे हॅमिल्टन शहर आहे, त्या हॅमिल्टन शहरामध्ये एक डेव्हिल्स पंच नावाचं एक अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. ते तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही इकडे घेऊन आलेलो आहोत. तर माझ्यासोबत इथे धनुष आहे, रियांश, शिल्पा. हॅलो. रियांशला दाखव. चला तर मग हे लोकेशन आपण सगळेजण पाहूया आता. चला. चेरी ब्लॉसमच वाटतं ना. फुले आलीत का त्याला? हा, कशा छान कळ्या आल्या ते बघा. किती सुंदर आहे. आणखीन म्हणजे एक वीक मध्ये येतील छान छान. असंच ऊन राहिलं तर 2-3 दिवसामध्ये खुलतात. बरोबर. चला पाहूया डेव्हिल्स पंच काय आहे. डेव्हिल्स पंच म्हणजे काय, त्याला मराठीत काय म्हणायचं सांग बरं धनुष. भूताची बुक्की. हो, भूताची बुक्की, डेव्हिल्स म्हणून पंच. तिथं असं खड्डा पडलेला आहे. हा, म्हणजे भूताने भूतानी बुकी मारले ग्राउंड मध्ये. हो, ग्राउंड मध्ये बुक्की मारली त्याच्यामुळे मोठा खड्डा पडलाय. मोठा खड्डा पडला. ओके, चला पाहूया काय केलं भूतानी. घाबरू नका बरं, भूत असलं तर. वाव, ट्रेल आहे ना. इकडे काय भारी सिनरी दिसली. पूर्ण शहर इथून पाहू शकतो आपण. हॅमिल्टन. हॅमिल्टन शहराचा व्ह्यू या ठिकाणी आपण वरनं पाहू शकतो. आणि इकडे बाजूला लेक आहे, लेक ऑन्टॅरिओ ना धनुष? लेक ऑन्टॅरिओ आहे. वाव, इथून काय सुंदर दिसायले पाणी. इकडे पहा सगळेजण, इकडे पहा अगोदर. बॉयज लुक ॲट मी. वाव, खाली पण वॉटरफॉल आहे. हा, इतका छान आवाज आहे. अरे बापरे, खाली बरंच खोल आहे. हे बघा पाणी. बापरे. तर मित्रांनो, आम्ही आज आलेलो आहोत कॅनडाच्या हॅमिल्टन शहरामध्ये, आणि हे जे लोकेशन आहे ते आहे डेव्हिल्स पंच. तर थोडासा असा डोंगराळ भाग आहे, उंचावरती आहे, आणि हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते आहे हॅमिल्टन शहर. तर या ठिकाणावरनं आपण हॅमिल्टन शहर पूर्णपणे पाहू शकतो, कारण ही जागा बरीच उंचावरती आहे. इकडे तुम्ही पाहू शकता, हे बघा खाली पाणी वाहत आहे तिकडे.
आणि इकडे जे समोर तुम्हाला हे भरपूर प्रमाणात पाणी दिसत आहे ते आहे लेक ऑन्टॅरिओ. तो खूप मोठ्या अशी लेक आहे तिकडे. एक प्रकारचं खूप मोठं असं तळं आहे आणि इथून जवळपास 70-80 किलोमीटर अंतरावरती टोरंटो सिटी आहे तिकडे पुढे. मिसिसागा, टोरंटो, बर्लिंग्टन. ग्रीन अशी सगळी पानं आल्यावर काय सुंदर दिसल ना हे. इकडे या सगळेजण. धनुष ये. धनुष कम ऑन. रियांश come तू here. पुढे येत जा. ते खाली गेलेत मुलं. कुठं? आपल्याला जाता येते वाटतं. ट्रेन आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला मी ते एक्झॅक्ट लोकेशन दाखवतो ज्या ठिकाणाला डेव्हिल्स पंच म्हणजे शैतानाचा मुक्का असं नाव देण्यात आलेलं आहे. तर हाच तो जमिनीला पडलेला 121 फूट खोल असा गोलाकार आकाराचा खड्डा. हो. किती सुंदर झालं ना. तर मित्रांनो हे आहे डेव्हिल्स पंच. तुम्ही पाहू शकता इथे जमिनीला असा खूप मोठा खड्डा पडलेला आहे. जसं आपण हाताने अशी एखादी बुक्की मारल्यावरती कसं होतं तसं त्याप्रमाणे. सध्या कॅनडात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक अतिशय सुंदर असा धबधबा पण पाहायला मिळतो. हा खड्डा जर आपण बारकाईने पाहिला तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे खडकाचे लेयर जमिनीमध्ये पाहायला मिळतात. माणसाने निसर्गाचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे. देवाने बनवलेली ही सुंदर सृष्टी आपल्याला पाहायला मिळाली हेच खरं आपलं नशीब. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कॅनडातील सुंदर निसर्ग पाहण्यासाठी जगभरामधनं पर्यटक कॅनडामध्ये येतात. हा ते तिकडून आले असतील खाली ना त्या ट्रेननी. जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये कॅनडामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मात्र खूप जास्त असते कारण या दिवसांमध्ये थंडी फार कमी असते. तर हे आगळं वेगळं नाव असलेलं ठिकाण पाहिल्याच्या नंतर आम्ही घरी परत निघालो. काय फुलं घेते का? डॅन्डरलाईनची किती सुंदर फुलं आले. हे पहा इकडे मित्रांनो कॅनडामध्ये या सीझन मध्ये अशी डॅन्डरलाईनची सुंदर सुंदर फुलं असतात. एक प्रकारचं एक वीड आहे. हे पहा इथे तुम्हाला दाखवतो. त्या साईडला आले भरपूर. असं छोटंसं प्लांट असतं त्याचं. खरं तर हे म्हणजे एक मेडिसिनल प्लांट आहे. याच्या पानाचे ग्रीन टी करतात, मुळाची ग्रीन टी करतात, यांच्या फुलांची पण ग्रीन टी करतात. तर ही या प्रकारची फुलं तुम्हाला कॅनडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र दिसतील. आता यायला लागलेली आहेत. काही दिवसांनी सर्वत्र दिसतील खूप जास्त. हे बघा शिल्पाने त्या फुलाचा किती मस्त यूज केला. आला का? हा आलं बरोबर. फिट दाखव. वा छान दिसते. दोन आहेत का एक आहेत? दोन आहेत. दोन आहेत का? हम्म. आता इतके छान फुलं येतात ना सगळीकडे. हे बघा डॅन्डरलाईनचं फुल. ब्रासलेट बनवलं. त्याचं ब्रासलेट बनवलं शिल्पासाठी. वा बघा आमची मुलं कशी क्रिएटिव्ह आहेत. धनुष मुली इम्प्रेस होतील बरं इंडियामध्ये. चला तर मित्रांनो मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. त्याचबरोबर तुमचं मनोरंजन पण झालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण वेळात वेळ काढून पहा, कारण कॅनडाविषयी तुम्हाला बरीच काही नवीन आणि इंटरेस्टिंग माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा जाओ. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.